माझ्या भोलेनाथ हा कोणासोबत भेद करत नाही, हा अभेद आहे माझा भोलेनाथ, हे तत्वच अभेद आहे. पापी आहे, पापी जर आला त्याचाही उद्धार करतोय, एखादा चोर आला त्याचाही उद्धार करतोय. हा, लहान असो मोठा असो सगळ्यांचा उद्धार करणारी ही देवता आहे मायबाप. माझ्या भोलेनाथासारखा भोला दैवत पुन्हा सृष्टीत कोणता नाही रे. ऐका, कळेल माझा भोलेनाथ काय शक्ती प्रदान करतो, काय दिव्य शक्ती प्रदान करतोय. त्याच्यासारखं उदारत्व नाही रे कोणामध्ये. बाकीचे देवता सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही मायबाप. काहीतरी सेवा करावं लागते तर ती देवता देते, आपल्याला आराधना करावं लागते तर देते. पण माझा भोलेनाथ असा नाही रे. तुम्ही जा अथवा नका जाऊ, पण तुमचा उद्धार किंवा आपलंसं केल्याशिवाय तो राहत नाही. तो माझा देवाधिदेव, माझा महादेव आहे. अरे आपण त्याची लेकरोत मायबाप. आई वडील कधी आपल्या लेकरामध्ये भेद करत नाहीये, तसा माझा महादेव आहे. तो पापी असेल, तो कोणी असेल. अरे नोहेने किंब होणार. अरे नुसतं एक दिवस जर कथा श्रवण केली ना, मी बोलून गेलो ना रे, चालता चालता मंडप जवळून जर एखादा शब्द कानावर पडला तरी उद्धार आहे. त्याला पुरावा फार सुंदर आहे, फार सुंदर पुरावा आहे. देवराज ब्राह्मणाची कथा आहे, ऐका. असीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बलः दरिद्रो रसविक्रेता वेद धर्म परांगमुख. ऐका, गोड कथा, एवढं चरित्र सांगणार आणि थांबणार आहे. देव भेद करत नाही, कोणाचा भेद करत नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो जे शिवमहापुराणामध्ये गोड चरित्र आले, आणि यामध्येच भोलेनाथाचा स्वभाव प्रगट होतोय. खरं तर एक सांगू का, आपण देवातल्या मनातलं कधी जाणूनच घेतलं नाही. आतापर्यंत जे चाललंय ना, आपल्या मनात काय चाललंय हे चाललंय. आपल्याला काय लागतंय हे चाललंय, देवाला काय लागतं हे कोणी पाहिलं नाही. आतापर्यंत तुम्ही मंदिरात जाताय, मला सांगा, खरं बोला, तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता जाताय, तुमचं मन प्रसन्न करण्याकरता जाताय का देवाचं मन प्रसन्न करण्याकरता जाताय? तुम्ही आपल्याकरता जाताय देवळामध्ये का तुमच्याकरता, आपल्या देवाकरता? तुम्ही का बोलत नाही? माझी भाषा कळत नाही का? आवाज येत नाही का? का कथा कळत नाही? मग तुम्ही का मला का बोलत का नाही? तुम्ही बोला ना. तुम्ही मंदिरात जात असताना तुम्ही तुमच्याकरता जाताय का मंदिरात जात असताना देवाकरता जाताय? खरं बोला. कोणाकरता जाताय? देवाकरता जाताय का तुम्ही तुमच्याकरता जाताय? वाह, क्या बात आहे. मला बोलणारी माणसं फार आवडतात, आणि नुसतं बोलणारी कोणती, खरं बोलणारी माणसं. आपण मंदिरात जातोय मायबाप, पण देवाकरता जात नाहीये, आपण आपल्याकरता जातोय. मला सांगा, देवाचं मन प्रसन्न व्हावं याकरता जातोय का आपलं मन प्रसन्न व्हावं याकरता जातोय? आपलं मन. बरं, देवाच्या इच्छा पूर्ण व्हावं याकरता मंदिरात जातोय का आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण व्हावं याकरता जातोय? वा, म्हणजे पुसतकर खरं बोलतात. वा, धन्यवाद, क्या बात आहे. पुसतकर खरं बोलतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराजासमोर कुठं खोटं बोलावं, पण तुम्ही किती खोटं बोललात तर तो पाहिलाय. तो इथे साक्षात आहे आपल्या समोर. कोण किती खोटं बोलतंय बोलेल मी तुम्हाला. काय लक्ष देतोय तो. आपण कधी देवात जातो, जे जे करतोय ना आपण आपल्या जीवनात, ते पूजा करतोय, सगळं करतोय ना, ते आपण देवाकरता नाही करत, ते आपल्या सुखाकरता करतोय, आपल्याकरता करतो. अरे देवाकरता कोण करते रे? देवाकरता जर केलं असतं ना, तर तुम्ही मंदिरामध्ये काट्याची बेलाचं ज्याला काटे आलेलं जे बेल असतं ना, ते घेऊन गेले नसते, काटेरी बेल घेऊन गेले नसते. देवाकरता जर तुम्ही केलं असतं ना महाराज, तर तुम्ही त्या ठिकाणी जिरेन मिरेन काळे मिरे घेऊन गेले नसते.
हे जे सगळं करताय ना तुम्ही, एवढे स्वार्थी आहात आणि एवढे लबाड आहेत, माणसासारखा लबाड पाहणे पुन्हा जगात कोणतं नाही, लक्ष ठेवा. या माणसाला गोड बोलणारा माणूस लागतोय, या माणसाला आपल्या स्वार्थापोटी बोलणारा माणूस लागतो, लक्ष ठेवा. इथे कटू सत्य कोणाला आवडत नाही, कडू गोळी कोणाला आवडत नाही. पण एक सांगू का, जेवढी तिला कडवटपणा असतो ना, तेवढा ती रोग लवकरात लवकर नाहीसा करते. त्यांना कोणता इफेक्ट नाही आहे. जेवढं गोड खाल, मात्र गोडाना मात्र एक ना एक दिवस रोगग्रस्त व्हाल तुम्ही. पण जेवढं कडू खाल ना, तेवढं निरोगी राहाल. पण कडू खाणं हे पचलं पाहिजे, पचण्याची मानसिकता ठेवा. आणि माझी कथा आहे ना, प्रत्येक शब्द तुमच्या हृदयाला लागणार राहील. माय जेवढे टोले, जेवढे घाव सहन कराल ना, जेवढे घाव, जेवढं दुःख सहन कराल, तोपर्यंत माणसाला देव पण येत नाहीये. अरे मूर्तीला हे समाज जो झुकतोय ना, अरे तो मूर्तिकार करोडो घाव देतो रे तिला, त्यावेळी देव पण येत आहे. ऐकाय मायबाप, गोड कथा आहे रे. कधीतरी जे मूळ शिवपुराण ते ऐकण्याचा आपण प्रयत्न करावं. खरं भोलेनाथाच्या मनात आपल्याविषयी काय भावना आहे, त्याला काय अपेक्षित आहे, तो कशाचा भुकेला आहे, त्याच्या भावना कोणी समजून घेतल्याच नाही. आपलं आपलं चाललंय. माझा मुलगा पास व्हावा, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, माझ्या मुलीला मुलगा व्हावा, बस याच्याकरता कथा आहे. नाही रे, जरा कर्मावर विश्वास ठेवा, लक्षात ठेवा. कर्म महत्वाचं. कर्म हे बलवंत आहे. कर्मानं देवालाही सोडणार आहे. कर्म कर्मनं कोणला सोडणं, लक्षात ठेवा. असीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल. ऐका रे, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. ही कथा एवढी गोड आहे ना, एवढी कथा करून मी थांबणार आहे. आणि ही कथा आजच सांगणार, दररोज सांगणार. आणि या कथेमध्ये तुम्हाला पूर्ण शिवमहापुराण कळेल. या कथेमध्ये माझ्या भोलेनाथांची जी अपेक्षित ज्या विचार आहेत ते तुम्हाला कळेल. या कथेमध्ये ही कथा ऐकल्यानंतर काय प्राप्त होईल हे मी सांगेल तुम्हाला. कथेतील एक एक शब्द अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा, एक एक मी औषध आहे. मी सतत सांगत असतो मायबाप, शिवमहापुराण हे आध्यात्मिक मोठी विषय आहे. काय शिवमहापुराण हे आध्यात्मिक मोठी विषय आहे मायबाप. ही आचार विचार सकारात्मक, हे विचार हे पवित्र विचार, हे ठिकाण सोडल्यानंतर कुठेही हे पवित्र विचार, हे मोटिवेशन आपल्याला ऐकायला मिळत नाहीये मायबाप. सुंदर मार्गावर चालवलं शिकवते ही कथा, हे मार्गदर्शन आहे कथा. निदान भावनिक होऊन कथा ऐकू नका, पण मोठीशी विषय म्हणून कथा ऐका, एक मार्गदर्शन म्हणून कथा ऐका. जीवनातलं सगळं व्यवहाराचं मार्गदर्शन सुद्धा तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. येणारे मार्ग, येणारे प्रसंग, अगदी त्या प्रसंगाला तोंड देण्याची ती हिंमत, ती सकारात्मक भावना, ती एनर्जी तुम्हाला ही प्राप्त कथेमुळे होईल, माझा विश्वास आहे. मी ठामपणे सांगतोय, ऐका, गोड कथा आहे. देवराज ब्राह्मणाची. हर 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 हर. असीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल. किरात नगर होतं मायबाप. आणि कथा अशी श्रवण करा ना, माझा स्वभाव आता असा बनला आहे, मी जी आज 3 तास कथा करतोय ना, उद्या मी आल्यानंतर अर्धा तास असा घेतोय की आज जो 3 तास आपण संवाद केला मायबाप, तो संवाद कसा कसा झाला आहे, कोणत्या पद्धतीने झाला आहे, या संवादाचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये 15-20 मिनटं करत असतोय, की जेणेकरून मी आजच्या कथेचे जे प्रश्न आहेत ते मी उद्या तुम्हाला सगळ्यांना करणार आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. का हे करतोय मी? कारण आज कथा तुम्ही कोणत्या पद्धतीनं श्रवण केली, कथा कळाली का तुम्हाला, तुम्ही कथा श्रवण केली का, हे मला उद्या लक्षात येत आहे.
म्हणून कथा श्रवण करत असताना मी कोणालाही बोट करे की तुम्ही सांगा, मला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाही जर सांगितलं तर एवढ्या लोकांमध्ये तुमचा अपमान होईल. म्हणून कथाच अशी ऐका की उद्या महाराजांनी काही विचारलं तर आपल्या या कथेतलं कोणतंही उत्तर देता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? हर हर. असीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल. हे किरात नगर आहे आणि त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. पण तो ब्राह्मण जातीनं वर्णानं ब्राह्मण असताना सुद्धा ज्ञानानं मात्र अज्ञानी होता, ज्ञान दुर्बल होता. मायबाप, ब्राह्मणाचा धर्म असा आहे की ब्राह्मणानं धर्मग्रंथाचं पारायण करावं, हे ब्राह्मणाचा धर्म आहे. ब्राह्मणाने धर्मग्रंथाचं सुंदर त्या ठिकाणी ह्या कथा समाजाला समजून सांगाव्यात, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. धर्माची स्थापना करावी, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. लोकांना सदाचार शिकवत राहणं हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. पण मायबाप, ज्या किरात नगरातला जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे, हे सगळं विसरून त्या ठिकाणी वाम मार्गाला गेला होता आणि एक करत होता मायबाप की दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परांग मुखम. तो जो देवराज नावाचा ब्राह्मण आहे, तो तर सगळं धर्म ब्राह्मण धर्मच विसरून गेला होता. तो ज्ञान दुर्बल होता मायबाप. दुर्बलता कोणाला म्हणावी? कारण लोक दुर्बल म्हटल्यानंतर असं म्हणतात की ज्याच्याकडे संपत्ती नाही, धन नाही, जो अत्यंत गरीब आहे, त्याला आपण दुर्बल म्हणतो मायबाप. पण दुर्बल त्याला नाही म्हटलं गेलं, ज्याच्यामध्ये समजूतदारपणा नाही त्याला दुर्बल म्हटलं गेलं. ज्या व्यक्तीमध्ये समजूतदारपणा नाहीच आहे मायबाप, तो दुर्बल आहे, तो अज्ञानी आहे, तो सुखी राहू शकत नाहीये. जीवनामध्ये समजूतदारपणा असणं अत्यंत महत्वाचं आहे. समजदारपणा असणं अत्यंत महत्वाचं आहे. अरे काही माणसाचं वय झालं रे, पण अजूनही समजदारपणा अजून निर्माण झाल्याने आला नाही मायबाप. आणि ज्या व्यक्तीमध्ये समजूतदारपणा निर्माण झालाच नाही, आलाच नाहीये, अरे समजून घेतलं पाहिजे आपल्या कुटुंबाला, आपल्या सुनेला असेल, आपल्या मुलाला असेल, आपल्या कुटुंबाला असेल, समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, त्यांचा भाव, हे सगळं संसारच समजून घेण्याचा आहे मायबाप. आणि जो व्यक्ती प्रत्येकाला समजून घेतो ना, त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अज्ञान पण राहत नाहीये. आणि शास्त्र ही कथा सांगते, हे श्लोक सांगताय की माणसाच्या ठिकाणी समजूतदारपणा असणं फार महत्वाचं आहे. फौजदारी नको आहे, समजूतदारपणा पाहिजे. मग दुर्बल कोणाला म्हटलं गेलं? अरे ज्याच्याकडे पवित्र विचाराची कमी आहे तो दुर्बल आहे, तो अज्ञानी आहे. ज्याच्याकडे सकारात्मक विचाराची कमतरता आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे समजूतदारपणा नाहीये तो दुर्बल आहे. त्याला दुर्बल म्हणावं, त्याला गरीब म्हणावं, त्याला अज्ञानी म्हणावं. ही कथा फार सुंदर वळणाकडे आपले घेऊन जाते, मार्गाकडे घेऊन जाते. ऐका, गोड कथा आहे. आणि आज तोच देवराज ब्राह्मण रस विक्रेता. कोणता रस? ऊसाचा रस नाही रे, मद्यपान. दरिद्रो रस विक्रेता, दरिद्र होता रे मायबाप. काय दरिद्राची व्याख्या फार सुंदर आहे. आपण दरिद्री कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे पैसा नाहीये, ज्याला घर नाही, ज्याला गाडी नाही, बंगला नाहीये, जो दुसऱ्याच्या शेतात काम करतो त्याला आपण दरिद्र म्हणतोय. पण माझी कथा, माझी शिवमहापुराण कथा त्या व्यक्तीला दरिद्री म्हणत नाहीये. दरिद्री कोणाला म्हणते सांगू का? अरे ज्याच्याकडे हात पाय सगळं भगवंतानं दिलंय, डोळे दिलंय, संपत्ती आहे, सगळं सगळं दिलंय, काही कमी नाहीये, काही कमी नाहीये, काही कमी नाहीये. हे सगळं असताना दोन हाताने तो मदत करू शकतो, अन्नदान करू शकतोय.
या पायाने त्या सत्कर्माचा आनंद घेऊ शकतोय, या डोळ्यानं हा सत्संग पाहू शकतोय, या कानानं कथा ऐकू शकतोय, लोकांच्या सुख दुःख ऐकू शकतोय, या हातानं गोरगरिबाची मदत करू शकतोय, परोपकार करू शकतोय. धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण सगळं असताना सुद्धा ही सकारात्मक भावना, ही पवित्र विचार, कोणाला मदत करण्याची भावना नाही आहे. कोणाला त्या ठिकाणी 1 रुपया एखाद्या मुलीचं लग्न मोडत असेल धनामुळे, पैशामुळे, तरी देण्याची भावना नाही आहे. कधी कोणती कथा ऐकण्याची मानसिकता नाही आहे, लीनता नाही आहे, लहानपण नाही आहे. हे सगळं असताना सुद्धा जर जीवनात उदारत्व नसेल, मायबाप दुसऱ्याविषयी चांगल्या भावना जर आपल्यात नसेल, तर एक सांगू का, माझ्या कथेनं त्या व्यक्तीला सर्वात महान दरिद्री म्हटलं गेलंय. तो दरिद्र आहे की पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, पण तरी जर शिवमहापुराण कथा आहे तिथं जाऊन काहीतरी अन्नदान करावं ही भावना निर्माण होत नाही, तो सर्वात मोठा दरिद्री आहे. जो एखाद्या गोरगरिबाचा आदर करत नाही ना, आदर करत नाही, मान सन्मान करत नाही, तो सर्वात मोठा दरिद्री म्हटलं गेलं. माहिती अरे ज्याच्याकडून अतिथीचा सत्कारच होत नसेल ना, त्याला दरिद्र म्हटलं गेलंय. ज्याच्याकडे पवित्र विचार नाही ना, त्याला दरिद्र म्हटलं गेलं. संपत्ती असताना सुद्धा उदारत्व नाहीये, दान देण्याची ही विचार नाही, ही क्षमता नाहीये, ही भावना नाहीये, त्याला दरिद्र म्हटलं गेलं. ज्याच्याकडे पवित्र विचारच नाहीये तो दरिद्री आहे. काय कथा आहे, काय कथा आहे. आणि हेच त्या ठिकाणी देवराज ब्राह्मणाच्या मनात हे विचार होते. अरे ब्राह्मण असताना सुद्धा हे मद्यपान लोकांना विकावं, आणि लोकांची मजा होत होती ना, लोकांच्या गरजा भासत होत्या, म्हणून लोक सुद्धा त्याला फार फार सांभाळत होते, जीव लावत होते, प्रेम करत होते. पण समाज कसा आहे ना, मी सांगेल तुम्हाला, जोपर्यंत त्याचे पाय चालत होते, हात चालत होते, लोकांची मदत, लोकांच्या गरजा तो भागत होता ना, तोपर्यंत लोक म्हणत होते देवराज आमचा माणूस आहे, देवराज आमचा माणूस आहे. पण देवराजानं संपूर्ण गाव व्यसनाधीस्त केलं. मायबाप लोकांचं धन लुबाडणं, लोकांना त्रास देणं, त्या देवराजानं सर्व गावाला त्रास द्यायला सुरुवात केली. मद्यपान करणं, लोकांना मद्यपान विकणं. मात्र देवराज ब्राह्मणाचे जे आईवडील होते ना, हे आई वडिलाला मात्र हे देवराज ब्राह्मणाचे हाल मात्र सहन होत नव्हते. एक दिवस अपमान व्हायचा रे, सगळी माणसं दारावर यायची, भांडायची, बोलायची. आणि कधी कधी हा देवराज ब्राह्मण कुठेतरी रोडला, रस्त्यावर पडलेला राहायचा. कोणत्या आई वडिलाला आपला मुलगा मद्यपान करून कुठेतरी पडलेला असेल, कोणत्या आई वडिलाला बरं वाटेल? कोणालाही वाटतं की माझा मुलगा सद्गुणी असावा. पण आज देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलाने त्या ठिकाणी मुलाला बोलवून घेतलं, हे देवराज बस आमच्या जवळ. आणि जवळ त्या देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांनी त्याला बसवलं, त्याच्या मस्तकावर हात फिरवला. हे देवराज, हे बघ, तू जे हे करतोस ना, हे बरोबर नाही रे बाळा, आम्हाला फार त्रास होतोय, आम्हाला दुःख होत आहे. हे देवराज, हे बाबा सोडून देणार, दुसरा उद्योग करणार आहे. या उद्योगाने असं नाही की तुझं पोट भरेल, हजारो उद्योग आहे, दुसरं काहीतरी कामधंदा करणं बाळा, आमचा अपमान होतोय. पण मायबाप देवराज ब्राह्मणानं काहीच ऐकलं नाही. आजी चपला काढा हो, देवाची कथा चालू आहे, देव आहे आपल्या इथे समोर. चांगलं नाही ते. आपण माणसं आहोत, कळलं पाहिजे आपल्याला, आपली संस्कृती, आपला हिंदू धर्म कळायला पाहिजे. अतिशय दुःख त्या आई वडिलांना झालं. लक्ष ठेवा, त्या लेकराला जवळ बसवलं आणि सांगितलं, मस्तकावर हात फिरवला. बघा, ऐका रे, 5 मिनिटं मी बोलणार आहे. आणि मस्तकावर हात फिरवला, डोळ्यामध्ये अश्रुधारा त्या देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलाच्या. ए बाळा, हे माझ्या लेकरा, माझ्या सोन्या, हे बघ, जे तू करतोस ना, हे बरोबर नाही बघ, आमचा अपमान होतो रे. त्या विचारामध्ये आमचं वय संपत चाललंय. ऐक रे बाळा, हे सगळं सोडून दे.
तुझ्याकरता मी अजून मेहनत करतोय, कष्ट घेतोय, पण हे मद्यपान विकू नकोस रे तू. पण मायबाप देवराज ब्राह्मण आई वडिलाचं ऐकलं नाही. ऐकलं नाही. देवराज ब्राह्मण आपला मार्ग सोडला नाहीये, त्याच मार्गाला तो गेला. काय करावं? निखिल महाराज उद्यापासून करा काहीतरी. एक सांगू का, अशी मी कथाच करू शकत नाही. मला कथेमध्ये एकही व्यक्ती इकडेही पाहिलं तरी मला जमत नाही. माझ्या ग्रंथावर माझा हात आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या कथेमध्ये लहान लेकरू सुद्धा उठलेलं नाही. आपण तर फार थोडे हजारो समाज असतो कथेमध्ये. कोणाची पापणी सुद्धा पडत नाही, एवढं वातावरण मला शांत लागतंय. तरच कथा आहे. कोणी उठतंय, लेकरं येतात, कोणी इकडे उठतंय, कोणी महिला मंडळ उठतात. अरे असं नाही रे, शिस्त लागते रे. काय होत असतं, वक्त्याची रेंज मिळालेली असते, लक्षात ठेवा. आणि कोणी उठलं का त्या प्रसंगाचं विचलितपणा होतो. काय सांगावं काय नाही कळत नाही. कोणीही मध्ये येता कामा नाही, कोणाचे कोणी जांभळी देता का अजिबात कोणी हलता कामा नाही. अशी कथा नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. कुठेतरी मग काय करा, कथा सकाळून ठेवा, 2च तास ठेवा, पण असं ठेवा की इथे कोणीच येता कामा नाही. जेवढे आले ना पुन्हा उठायचं नाही. कथेतून एकदा बसलं की विचलितपणा होतो, मन लागत नाही. जे कथेमध्ये मी जे कथेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला असतो ना, ते सगळं भंग पावत आहे. अशी कथा होत नाही आणि असा प्रसंग नाही, ती कथाच नाही होऊ शकत. उद्यापासून तरी मला हे टाईम द्या तुम्ही. असा टाईम द्या की कोणी मध्ये येता कामा नाही आहे. कोणी आलेले जे बसले की पुन्हा उठता कामा नाही आहे. आणि उठले की परत तुम्ही यायचं नाही. कोणी येतं इकून हे रस्ते बंद करा, एकच रस्ता ठेवा. कोणी कुठून घुसायला लागलं, कोणी कधी उठायला लागलं, कोणी कधी उठून चाललंय, असं नाही रे. आणि एक सांगू का, मी माझ्या देवावर हात ठेवून तुम्हाला सांगतोय, आपल्यामुळं जर त्या कथेमध्ये विक्षेप निर्माण होत असेल ना, त्याला हे महापाप भोगावंच लागणार आहे. पुण्य तर होणारच नाही मायबाप, पण एका व्यक्तीमुळे सगळ्याचं मन जर विचलित होत असेल ना, तर हे महान पाप आहे. एकदा बसलात ना तुम्ही, तुम्ही कथा ऐकू नका कानात, त्या ठिकाणी काय कापसाचे बोळे आणा, पण आपल्यामुळे कोणाची कथा विक्षेप होता कामा, पाप तरी करू नका. ही अशी नसते. वक्त्याला जर दुःख जर त्रास होत असेल ना, जो कथा करतोय ना, तर हो तो त्याला त्रास नाही, त्याला दुःख नाही, ते माझ्या भगवान शंकराला दुःख आहे. तुम्ही वक्त्याची ताकद, वक्त्याची शक्ती कमी समजू नका. हा विक्षेप होताच, हे पूर्णपणे बंदच करायचंय की एकही व्यक्ती इकडे येता कामा नाही. 2 तास कथा 2च तास ठेवू आपण, पण परत कोणी इकडे येता कामा नाही. कारण एवढा मोठा खर्च आहे रे, फार मोठ्या लेकरांना मेहनत केली रे. तुम्ही बी सुद्धा संसारातला वेळ काढून इथे 3 तास बसायला आलात. कुठेतरी इथे मन स्थिर राहते हो, त्याकरता हा सत्संग आहे. कुठे इथे बरं वाटतं म्हणून आपण हे करतोय ना. आणि इथेही जर असा कलमा शिस्त नसल्यानंतर काय करून काही फायदा नाही ना. एवढा मोठा खर्च, हे सगळे कलाकार मोठा रे, फायदा नाही ना. शांतता पाहिजे, स्थिरता पाहिजे, शिस्त पाहिजे, नियोजन पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि मी किती मोठा समाज असो, किती असो, पण कथेमध्ये कोणी उठणार नाही. आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे, माझ्या कथेतलं रेकॉर्ड आहे. का? कारण आपण जो येतोय ना, हे तुमच्याकरता मी येतोय मायबाप. कुठेतरी एवढे तुम्ही मेहनतीनं आलात ना, काहीतरी मिळावं, कुठेतरी तुम्हाला समाधान प्राप्त व्हावं, कुठेतरी प्रसन्नता निर्माण व्हावी की नाही. कथेत आज गेले होते, प्रसन्न वाटलं, बरं वाटलं, तिथं ही भावना त्याला येऊ द्या. ते काही करत नाही. माणसं बंद होते, कुत्री सुरू होते, कुत्री बंद सुरू होते, माणसं बंद. ऐका, हर 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 हर. बघू उद्या करू आपण निवेदन. पण हे माझ्याकरता नाही, मलाही त्रास होतोय आणि तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही. आणि फॅन सुद्धा मागून नका लो, पुढून लावा जरा, पुढून हवा आली पाहिजे अशी. आईवडील अतिशय दुःखी झाले, मायबाप कष्टी झाले. काय करावं.
पण देवराज ब्राह्मणाचे आई वडील भगवान शंकराचे भक्त होते. त्याने स्वतःला समजूतदारपणा होता त्यांच्यामध्ये. ऐका, माणसाला समजूतदारपणा किती सहारा देतोय, किती सुख देतोय. ज्या व्यक्तीमध्ये समज नाही ना, त्या व्यक्तीला कोणी समजून घेत नाही. समज पाहिजे जीवनामध्ये, समज फार महत्वाची आहे. जर मोठं व्हायचं असेल ना, समज पत्करा, समज महत्वाची आहे. समज ठेवा जवळ, समजूतदारपणा जवळ ठेवा. मोठं व्हायचं असेल, आनंद घ्यायचा असेल. अरे देवराजाला एवढं समजून सांगितले, पण समजूतदारपणा नव्हता ना, समज नव्हती ना. आणि अज्ञानी माणसाला किती समजून सांगा, त्याला कळत नसतं. किती समजूतदार, ज्याच्यामध्ये समजूतदारपणा नाहीच आहे, शून्य आहे, त्याला किती ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करा, सावध करण्याचा प्रयत्न करा, चांगले विचार सांगण्याचा प्रयत्न करा, त्याला समजणारच नाही. म्हणतात ना, काय, जो समजूतदार आहे त्याला इशारा सुद्धा कॉफी आहे. काय, समजने वाले को इशारा कॉफी आहे. क्या बात आहे. हे बरंच मला मदत करतात मला. समज अत्यंत महत्वाची आहे, आणि ती समज माणसामध्ये पाहिजे रे. अरे वय होत तरी तर कधी समजूतदारपणे यायचं आपल्याकडे. आजही लोक समजून घेत नाही, कोणाला नाही समजून घेत. कधी सांगा ना, सासूनं सुनाला समजून घेतलं का रे? काय समजून घेत नाही म्हणून तर घरामध्ये कलह भांडणं आहेत. आणि सुनाने तरी सासूला कधी समजून घेतलंय? ही मी सासू म्हणून राहते, ती मी सून आहे म्हणून राहते. हे का घरामध्ये कलह होतो, का भांडणं होतात, का तक्रारी होत, त्याचं कारण आहे. कारण एक मी फक्त समज नाहीये मायबाप, समजूतदारपणा नाहीये. जर एकमेकाला समजून घेतलं ना मायबाप, जीवनातल्या तक्रारी, हे भांडणं कायम स्वरूपी आपल्या घरातले नष्ट होतील. पण कधी माणसामध्ये समजूतदारपणा पाहिजे. तर कधी पाहिजे? हा सुरुवातीपासूनच पाहिजे. पण आज आपण मरायला आलो तर समजूतदारपणा अजून आलं नाही. लक्षात ठेवा मायबाप, सुखी होण्याचे काही टिप्स आहे. हे मी बोलून गेलो की शिवमहापुराण हे आध्यात्मिक मोटिवेशन आहे. आध्यात्मिक मोटिवेशन आहे. सगळे विचार हे जाग करण्याचं काम, आपल्या सावध करण्याचं काम. दुःख पूजा करून नाहीसं होत नाहीये. नुसतं शिवपुराण ऐकून याची प्राप्ती होणार नाहीये. त्या शिवपुराणाचे विचार ते धारण केल्याशिवाय शिवपुराणानं आपलं कल्याण होणार नाही. ऐका, देवराज ब्राह्मण सांगतो मी तुम्हाला, त्या आई वडिलांमध्ये समजूतदारपणा होता. विचार केला की नाही नाही नाही, भगवान शंकराची भक्त होती मायबाप. त्याने विचार केला की नाही रे, कुठेतरी आपण जीवनामध्ये मागचं कर्मामध्ये पाप केलं असेल. कारण मायबाप ऐका, पाप एक महान 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 एक अलौकिक हे दुःख आहे मायबाप, की पाप कधी कोणाच्या रूपानं येईल सांगता येत नाही. पाप कदाचित मुलाच्याही रूपानं जन्म घेतं. पाप कदाचित रोगाच्या रूपानं जन्म घेत आहे. पाप कधी दुःखाच्या रूपानं जन्म घेतं मायबाप. एखाद्याचा मुलगा जर व्यसनाधीन निघाला मायबाप, आई वडिलांना त्रास देणारा निघाला असेल, असं समजावं हे पापच जन्मला आलं. पाप जन्म, कारण पाप कधी मुलाच्या रूपानंही जन्मलेले सांगता येत नाहीये. पाप कधी रोगाच्या रूपानं जन्मलेले सांगता येत नाही. पाप कधी कोणत्या रूपानं येईल सांगता येत नाहीये मायबाप. मग तुम्ही म्हणता महाराज पुण्याचं काय? अरे पुण्य सुद्धा येतंय जन्माला. एखाद्याचा मुलगा आमच्या निखिल महाराज सारखा जर सत्कर्मी निघाला, सगळ्यांच्या प्रेमामध्ये, सगळं अगदी हे असे पुप्पू भयासारखे हे सगळी जी कमिटी आहे, ज्यांच्या मनामध्ये सकारात्मक भावना आहे, चांगलं करण्याची भावना आहे, समाजाला काहीतरी चांगलं मार्गदर्शन कथेच्या माध्यमातून मिळावं, कुठंतरी समाज एकत्रित यावा, कुठंतरी सगळ्यांचे विचार विनिमय व्हावा, चांगले विचार सकारात्मक भावना ह्या कथेच्या निमित्तानं, माझ्या मातेच्या दुर्गा मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं प्रत्येकाच्या भावना पवित्र व्हाव्यात, हे विचार तरुणाच्या मंडळात येतात. काय आणि अशी मुलं आपल्या घरातली आहे. जर सत्संगी मुलं असेल,
ज्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सदाचार आहे, ज्यांच्यामध्ये चांगल्या पवित्र भावना आहेत, जो आई वडिलाला सांभाळतोय, चांगले विचार आहेत, असं समजावं की गेल्या जन्मामध्ये जे तुम्ही पुण्य केलंय त्या पुण्याने या जन्मात मुलाच्या रूपानं जन्म घेतला मायबाप. हे केलेलं पुण्य मुलाच्या रूपानं येतोय आणि आई वडिलांना नोहे किंबहुना आई वडिलांना तो सुख देतोच देतोय, पण सर्व गावालाही सुख देतोय. तो सर्वांना सुख देतो मायबाप. कारण पाप हे कधी मुलाच्याही रूपानं जन्म घेतं, पाप कधी रोगाच्या रूपानं जन्म घेत आहे. म्हणून या देवराज ब्राह्मण म्हणतात की नाही, मुलाला दोष देण्यास काही अर्थ नाहीये. का? अरे आपण कुठेतरी पाप केलं असेल आणि तेच पाप या मुलाच्या रूपानं जन्म घेतलाय. का? कारण संसार आहे. तुम्ही किती मोठे भक्त असाल, पण तरी संसारात पडल्यानंतर पाप हे माणसाकडून होतच. ऐकताय ना सगळे? ऐकताय ना? जागे आहात ना? संसारात पडल्यानंतर व्यक्तीकडून पाप हे होतच. कोणाकडून पाप होत नाही? सगळ्याकडून पाप, कळत न कळत हे सगळ्याकडून पाप होतात. एक सांगू, मी नेहमी उदाहरण आमचे गिरीबापू देत असतात, फार सुंदर उदाहरण देतात की जसा एखाद्या पावसाचा थेंब आकाशातून ढगातून येत असताना मला सांगा किती पवित्र असतो. पाहता ना तुम्ही? अरे फिल्टरचं पाणी एवढं पवित्र नसेल रे, सूक्ष्म कचराही त्या पाण्यात नसतो, एवढं अगदी निथळ छान पाणी असतंय, स्वच्छ पाणी असतंय, निसर्गाचं पाणी येते, पवित्र आहे की त्या पाण्याला कोणाचाही स्पर्श झालेला नसतो. एवढं पवित्र पाणी, एवढं स्वच्छ पाणी, एवढं निर्मळ पाणी आकाशातून येत असताना, अरे बघा रे, थेंब हातामध्ये घेऊन किती पवित्र असतो, किती निर्मळ असतोय. पण तोच थेंब जर मातीमध्ये पडला, जमिनीवर पडला, इतका पवित्र, एवढा स्वच्छ, एवढा नितळ थेंब सुद्धा जमिनीवर पडल्यानंतर गढूळ मलिन झाल्याशिवाय राहत नाही. तो मलिन होतोच मायबाप. का? अरे पवित्र आहे, पण येत असताना जमिनीवर पडल्यानंतर तो मलिन होतोच आहे. एखादा पवित्र थेंब असेल तो समुद्रामध्ये पडतोय, एखादा पवित्र असेल तो पवित्र गंगेमध्ये पडतोय, एखादा पवित्र असेल तो त्या ठिकाणी शिंपल्यामध्ये जात असेल. हे जातीचे कर्म आहे मायबाप. आणि एखादा असेल तो सापाच्या तोंडात पडत असेल. शिंपल्यात पडल्यानंतर काय तयार होत आहे? मोती. वा. आणि सापाच्या तोंडात पडल्यानंतर विष. आणि तोच थेंब त्या ठिकाणी विस्तावर पडल्यानंतर जळून खाक होतो मायबाप. ठिकाण महत्वाचं आहे. थेंब तोच आहे, थेंब तोच आहे मायबाप, पण ठिकाण बदलल्यानंतर एवढा विनाश आहे. आणि ते ठिकाण कधी बदलतंय? आप आपल्या कर्मानुसार बदलतंय. जशी चांगली कर्म केलं असेल तर तुम्ही समुद्राला जाऊन मिळताल मायबाप. चांगली कर्म केली असेल तर तुम्ही गंगेला जाऊन मिळाल. पण काही कर्म वाईट केले असेल, पाप केलं असेल, एकतर तुम्ही त्या ठिकाणी सापाच्या तोंडात पडाल किंवा एखाद्या विस्तावार पडाल. आणि एक सांगू का, विस्तावर पडल्यावर ते बरं आहे, पण सापाच्या तोंडात पडू नये आणि अनेकाचे संसार त्या ठिकाणी विषयुक्त करू नये मायबाप. अरे अनेकाचे संसार उद्ध्वस्त केल्यापेक्षा एखाद्या विस्तवाच्या थेंबावर पडलेलं बरं आहे. काय की संसारात पडलं की पाप हे होतच आहे मायबाप. मी बोलून गेलो, सांगितलं होतं की पावसाचा थेंब जमिनीवर पडला की तो मलिन होतोच आहे मायबाप. तसं संसारात पडलं की पाप होतच आहे. मग पण हे शिवमहापुराण असं सांगते, अरे पापाला भ्यायचं नाही रे. आता पापाला भ्यायचं नाहीये. गेलेल्या आठवणी, गेलेल्या दिवसाचा कधी पश्चाताप करायचा नसतो. काय? आज आम्ही साऊंड सिस्टम लागली नाही, आज आमचा कॅमेरा बरोबर लागला नाही, आज आम्हाला एवढा विक्षेप, याचा पश्चाताप केल्यापेक्षा उद्याची कथा कशी होईल, उद्याचं निवेदन कसं होईल याच्याकडे लक्ष पाहिजे. गेलेला दिवस काल मी एवढं पाप केलं, मी तेवढं पाप केलं, मी एवढं यांना त्रास दिलाय, अनेकांना मी त्रास दिला, एवढा मी पाप केलं, एवढा दुराचार केला, त्याचा विचार केल्यापेक्षा आता मला वागायचंय कसं आहे,
गेलेल्या दिवसाचा पश्चाताप केलेल्यापेक्षा आलेल्या दिवसाचा स्वागत करावं, त्याचा सत्कार करावा, त्याचं स्वागत करावं, त्याचं अभिनंदन करावं. मायबाप कितीही पाप केलं ना, मी एक उदाहरण देत असतो. मायबाप, एखाद्या कपड्याला डाग लागत असतो, लागतोय ना, तो डाग लागल्यानंतर आपण विचार करत बसतो, हा डाग कसा लागला असेल, कुठं लागला असेल, आता निघेल का, कशाचा असेल. एवढा विचार केल्यापेक्षा माझा शिवमहापुराण सांगते डाग कुठे लागला, कसा लागला, कशाचा लागला, यापेक्षा टाइमपास केल्यापेक्षा तो निघेल कसा याचा विचार करावा. इकडे वेळ घातल्यापेक्षा कुठंच लागला असेल, कशाचाच लागला असेल, इकडे हा वेळ घातल्यापेक्षा आता तो निघेल कसा याचा विचार करावा. अरे पाप झालंय ना आपल्याकडे, होऊ द्या, पण आता पुण्य कसं करता येईल, चांगल्या मार्गावर कसं येता येईल, चांगल्या भावना, हे पवित्र विचार आपल्या मनात कसे रुजवता येतील, याचा विचार करावा. काय म्हणले होते? हर हर. पण पापाचा विचार करायचा नाही. काही माणसं म्हणतात ना, आम्ही म्हणतो ना, अरे रुद्राक्षाची माळ घालावी, चांगला असतं रे. म्हणतो महाराज आतापर्यंत आम्ही मद्यपान केले, लोकांचं वाटोळ केलं ना, आता थोड्या दिवसाकरता कशाला माळ घालायची, हे चुकीचं आहे. मायबाप ऐका, ही कथा काय सांगते. गेलेले दिवस आठवण केल्यापेक्षा येणारा जो दिवस आहे त्याचं स्वागत करा. मायबाप स्वागत करा. आज देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांना स्वतःला समजूत घातली आणि त्या ठिकाणी पश्चाताप करत होते. मग त्यांना माहिती हे सगळं जे आहे ना, हे आपल्या कर्माचा भाग आहे. संचित पाप विनाशनलिंग, 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 संचित पाप विनाशनलिंगम, संचित पाप विनाशनलिंगम, तत् प्रणमामि तत्प्रणमामि सदा शिवलिंगं, तत्प्रणमामि तत्प्रणमामि सदा शिवलिंगं, तत्प्रणमामि सदा शिवलिंगं, संचित पाप विनाशनलिंगं, संचित पाप विनाशनलिंगं, संचित पाप, संचित पाप. हे लिंगाष्टक मधला श्लोक आहे. संचित पाप विनाशनलिंगं, संचित पाप तत्प्रणमामि प्रणमामि प्रणमामि तत्प्रणमामि सदा शिवलिंगं, संचित पाप. हे संचित आहे मायबाप. म्हणून कधीही दुसऱ्याला दुःख द्यायचं नसतं. हे सगळं जे सुख दुःख आणि आपले संचिताचे भोग आहे मायबाप.
आज देवराज ब्राह्मणाने स्वतःला दोष दिला माईबाप की नाही नाही नाही, जे झालं असेल ना हे आपल्यामुळे झालं. आणि देवराज ब्राह्मणाचे त्या ठिकाणी लेकराच्या चिंतेने त्याने गतप्राण झाले. माईबाप प्राण सोडला. आणि त्या ठिकाणी देवराज ब्राह्मण आई वडील निघून गेले. आणि जो देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी गावाला मद्यपान द्यायचा ना, जोपर्यंत हातपाय चालत होते ना तोपर्यंत सगळे म्हणायचं हा देवराज आहे ना आमचा आहे. आणि आता देवराज हा रोगाने ग्रस्त झाला, हा वयोवृद्ध झाला, पाय उचलत नाही, हात उचलत नाही. लोकांनं त्याचं काम आपल्या गरजा भागवणं बंद झालं तर लोकांनं त्याला धक्के मारून गावाच्या बाहेर हकलून दिले. काय हाणणारे कोण आहेत, धक्के मारणारे कोण आहेत? जे म्हणत होते हा देवराज माझा आहे, आपला आहे. मायबाप हा कलियुग आहे, कलियुग आहे. अरे ज्यानं जन्म दिलाय ना ते आई वडील सुद्धा, ज्या आई वडिलाचे हातपाय जर थकले ना मायबाप, काय ऐकताय ना, कलियुग सांगतोय मी तुम्हाला. जाऊ द्या बाकीची कथा जाऊ द्या रे, पण ज्या आई वडिलांनी आपल्या लेकरा करता एवढी मेहनत केली, एवढी कष्ट केले, ना रात्र पाहिली ना ऊन पाहिले ना, काय नाही मायबाप. आयुष्यभर लेकराच्या सुखा करता कष्ट करत राहिले, मेहनत करत राहिले. आणि आपल्या मुलाला आपल्या पायावर उभा केलं मायबाप. एक सांगू का, त्याच आई वडील जर थकले ना, भागले ना, जर आई वडिलाचं काम करणं थांबलं ना, जर आपले आईवडील जे कष्ट करणारे आईवडील, जन्म देणारे आईवडील जर एका ठिकाणावर जर बसले ना, तर ते आईवडील सुद्धा त्या आपल्या लेकरा जड होतात. लक्ष ठेवा ऐका. आणि ही जी परिस्थिती आहे ना हे सगळ्यावर आहे. म्हणू नका माझा मुलगा खूप चांगला आहे, नाही रे, इथे माणसावर प्रेम करत नाहीये. इथे बिनकामी माणसाला किंमत नाही आहे. जोपर्यंत आपली पगार आहे, आपल्या नावावर बँक बॅलन्स आहे, तोपर्यंत सून सुद्धा म्हणते मामा. आणि एकदा तुमच्या जवळ सगळं संपलं ना मायबाप, तुम्ही थकला ना, हे जग तुम्हाला विचारत नाही. हे योग आहे. वसुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. वसुदेवाची ऐका वाणी, महादेव महादेव. वसुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करे काम येडा, दाम करे काम, दाम करे काम येडा, दाम करे काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. महादेव. पैशाची जादुले रे, तन पुराला त्याचे भाव. आई सोडून घेते जप, पैशाच्या मागुनी धाव. जन्मापासून सारी माणस, जन्मापासून सारी माणस या पैशाच्या गुलाम रे. दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम येडा, दाम करी काम, दाम करी काम येडा,
आमच्या सरांसाठी एकदा तरी टाळी वाजवा ना तुम्ही. हे सत्य सांगतो माझे बाप, तुम्ही ज्या भ्रमात आहे ना, तुम्ही फार भ्रमात आहे. माझा मुलगा फार चांगला आहे, आमच्या घरी फार चांगलं आहे. चांगली माणसं कधी कळत असतात? आपल्यावर वेळ आल्यानंतर. कोण आपल्यावर खरं प्रेम करतंय ना, आणि दुःख देणारे हे बाहेरचे नसतात, दुःख देणारी माणसं आपलीच असतात रे. आणि एक सांगू का, आपल्या माणसाने जे दुःख दिलेलं असतं ना, ते पचवण्याची ताकद जगात कोणात नाही आहे. अरे जगाचं केवढे दुःख आलं ना, तर ढाल घेऊन तलवार घेऊन माणूस नाहीसं करू शकतं, पण आपल्या माणसानं दुःख दिलं ना, फार त्रास होतो मायबा, फार त्रास होतो आहे. देणारी ही आपलीच माणसं आहे. म्हणून ही कथा सावध करते रे. हा जो कुटुंबाविषयी भ्रम आहे ना, दूर ठेवा. माणसं याच भ्रमामध्ये, माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी. वेळ आल्यावरच कळतं रे कोण आपलं आणि कोण परक आहे. इथे माणसाला किंमत नाही, इथे पैशाला किंमत आहे. अरे मी असंही पाहिलं की जर एखाद्या आईला 2 मुलं असतील ना, एखादा गरीब असेल, एक जर श्रीमंत असेल ना, तर आईची ओढ जास्त त्या श्रीमंत मुलाकडेच घेते मायबाप. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. अरे काय कलियुग आहे मायबाप, काय विचार बदललेत. आपल्याकडं आहे तर सगळ्यांकडे आहे. माणसाचं काम करणं थकलं ना मायबाप, संपलं ना, त्या माणसाला या जगामध्ये किंमत राहत नाही. म्हणून फार फार सुंदर चौपाई आहे गोस्वामी तुळशीदासांचे. मी थांबणारे 5 मिनिटं घेतोय. सुर नर मुनी रे, सुर नर मुनी सबके रीत. हे गोस्वामींचे चोपाई आहे मायबाप. मी जे तुम्हाला बोलतोय ना, हे संतांचा आधार घेऊन बोलतोय, मनचं बोलत नाहीये. सुर नर मुनी, थोडं विकू दे ना. सबके रीती स्वार्थ लागे लागे लागे, स्वार्थ लागे करही सब प्रीति. सुर नर मुनी मुनी सबके रीति स्वार्थ लागी करही सब प्रीति. ऐका, गोस्वामी म्हणतात सुरनर मुनी सबके रीती. तो कोणी असेल, तो राक्षस असेल, तो मानव असेल, तो सूर नर मुनी कोणी असेल, तो सबकी रीती, सगळ्यांची रीत अशी आहे. स्वार्थ लागी करही सब प्रीती. सगळी प्रेम करतात ना, ही अंतकरणातून करत नाही. प्रेम करतात, जीव लावतात, जीवाला देतात, हे सगळं स्वार्थापोटी देत असतात. स्वार्थापोटी मायबाप. अरे जीवनामध्ये खरं प्रेम या जगात नाही हो कोणी कोणावर करत. हे स्वार्थ आहे सगळं. आपला स्वार्थ असेल तर माझी आहे, आणि स्वार्थ नसेल तर काही नाही. नाही रे, आणि हाच भ्रम आहे. माझा मुलगा नाहीये. मी आज तुम्हाला ठाम सांगतो, सगळे आई वडील आहेत तिथे, कितीही तुमचा मुलगा जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही स्वतः सावध राहा. सावधान, सावध राहा मायबाप. कारण हे कलियुग आहे बाबा, हे सत्ययुग नाही आहे, हे त्रेतायुग नाही आहे. इथे कधी माणसाचा चेहरा कधी बदलेल सांगता येत नाहीये. कलियुग आहे. एक सांगितलंय की फक्त आपण आपली सोडवण करा, आपण स्वतंत्र सावध व्हा. आलो एकटे, दुःख भोगायचं एकट्याला,
आणि जायचं एकट्याला. अरे कितीही त्या ठिकाणी आपली मुलं जर आपले प्रेम करत असेल ना, जर आपण गतप्राण झालं तर कोणी सोबत येत नाही. चटके लागले की सगळे मागं पळतात रे. यावं लागतं एकट्याला आणि जावं लागतं एकट्याला मायबाप. हे दुःख सुद्धा एकट्याला दुःख. अरे सुखामध्ये हे सगळं जग आहे, दुःखामध्ये सांगा कोण आहे? बोला ना रे. हा, सुखामध्ये कोण नाही? सगळे ना. लांबचं नातं असलं तरी म्हणतात नाही नाही आपल्या जवळचे पाहुणे. काय रे भाऊ, काय म्हणतात? अरे आपले जवळचे पाहुणे ते, हा आमचा चांगले संबंध आहे. आणि दुःख जर असेल ना, ते तुमचे पाहुणे का? नाही नाही फार दूरचे ते, आता कुठं ओळख झाली असं म्हणतात रे. हे जग आहे, हे कलियुग आहे मायबाप. इथे सुखामध्ये सगळी जनता आहे, हे सर्व जग आहे मायबाप. पण दुःखामध्ये वाटेकरी या जगामध्ये कोणीही निर्माण झाला नाहीच आहे, पैदा झाला नाही मायबाप. दुःखामध्ये वाटेकरी होणारा, दुःखामध्ये एकमेव वाटेकरी आहे, तो माझा भोलेनाथ, माझा महादेव आहे. एकमेव मायबाप, एकमेव. त्याच्याशिवाय पुन्हा जीवनात आपल्याला कोणीच नाहीये. तो सुखात नाहीये पण आपल्या दुःखात मात्र वाटेकरी होतोय. तो महादेव आहे, महादेव आहे, महादेव आहे. ज्यावेळेस माझ्या जीवनात दुःख होतं ना मायबाप, हे मी तुम्हाला बोलतो ना, हे वाचून बोलत नाहीये. गोष्टी वाचून मी त्या गोष्टी तुम्हाला नाही रे, या माऊलीनं स्वतः जीवनातल्या समाजाचा अनुभव घेतला आहे. ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं ना, कोणी बोलत नव्हतं रे. रवी भाऊ पत्रिकात माझं नाव टाकत नव्हते. माझ्या आईवडिलांना कोणी विचारत नव्हतं मायबाप. आणि आज अशी परिस्थिती झाली मायबाप की पाहुण्याची रांग लागते. एक दिवस सुद्धा मला पाहुणे झोपू द्या ना, तेवढे पाहुणे घरी येत दररोज डेली. अंबडचे लोक म्हणतात, माऊली महाराज आम्ही तुम्हाला असं घर देणार आहे की तिथे तुमचा एकही पाहुणा आला नाही पाहिजे. दररोज घर भरलेलंच आहे. मला दिसतं रे की ज्यावेळेस माझ्यावर संकट होतं, काही नव्हतं, की त्यांना चहा त्यावेळेस माझी आई करायची ना, त्या चहामध्ये दूध सुद्धा नसायचं. त्यावेळेस कोणी माझ्या आईवडिलांना विचारत नव्हतं किंवा माऊलीला कोणी ओळखत नव्हतं. आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली ना, आज सगळं घर भरत आहे. याचा अर्थ असा मायबाप, ज्यावेळेस मी दुःखी होतो ना, त्यावेळेस मला संबळ असेल तर माझ्या भोलेनाथानं संबळ असेल, मला संबळ असेल तर माझ्या महादेवानं संबळ असेल. या ज्याने जगावर विश्वास ठेवूच नका मायबाप. हे जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीच आहे. कधी लात मारेल आणि कधी हाकलून देईल ना, सांगता येत नाही. सांगता येत नाही. पण मायबाप आयुष्यभर मरेपर्यंत आपल्या सोबत राहतो ना, सांभाळतो ना. माझ्या जीवनातला अनुभव आहे मायबाप, तो फक्त महादेव, तो परमेश्वर आहे मायबाप. दुसरं कोणी हे माणसं आहेत ना, यांच्यासाठी मी कधी कथा करतच नाही. अजिबात नाही करत की कथा रंगावी परत माझी कथा घ्यावी. नाही रे, हे जगाकरता कथा करणारा माऊली महाराज नाही आहे. काही गरज नाही मला पुढच्या वर्षी कथा घ्या किंवा नका घ्या. मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, कारण आज लोक म्हणतात वा वा माऊली महाराजांनी खूप सुंदर कथा केली, उद्या परत नाव ठेवतात. हे जगावर विश्वास नाही. हे जग कधी कोणाला काय करल, झाडावर चढवलं टेकन द्यायला ही जगच आहे आणि वरून खाली पाडायलाही तुम्हीच आहेत. तुमच्या टाळ्या ज्या आहेत ना, एवढ्या घातक आहेत. म्हणून समाजासाठी कधीच काहीच करायचं नाही मायबाप. नाही नाही नाही, मी काय बोलतो, मी बाकीच्या विषयी बोल, मी कथेविषयी बोलतोय तुम्हाला. मी कथा करतो तो माझ्या भोलेनाथा करताय. म्हणून आज किती उदारता आहे भोलेनाथामध्ये. देवराज ब्राह्मण, देवराज ब्राह्मण ती बिडी तरी ठेवून द्या ना दादा. ओ ती बिडी विझवा ना, ती बिडी. अरे ती बिडी बंद करा ना. ती काय ती बिडी सुटा ना बाबा. ती मधून ना इकडून कडीनं जा ना. अरे चपलाची घाण आहे, लोक बसलेले आहेत, इकडून जायचं बाजूना.
समजूतदारपणा. हर हर. देवराज ब्राह्मण रोगाने ग्रस्त झाला, प्रतिष्ठानपुरामध्ये गेला. तिथे एक शिवालय होतं मायबाप, आणि तिथं गेल्यानंतर तो खाण्याच्या आशेनं गेला होता, कथा ऐकण्याच्या नाही. काहीतरी खायला मिळेल, काहीतरी खायला मिळेल त्या आशेनं गेलेला देवराज ब्राह्मण. श्रद्धा नाही, भाव नाही, पण सहज कथेचे शब्द आणि एक मंत्र देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडला. तो पंचाक्षर मंत्र आहे, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हा सुंदर ध्वनी, सुंदर मंत्र तिथे चालू होता मायबाप. आणि देवराज ब्राह्मणाच्या कर्णपटलावर तो मंत्र गेला. विषाने देवराज ब्राह्मण गतप्राण झाला. यमदेवता आली न्यायला. आल्यानंतर म्हणतात की याला शिक्षा द्यायची. तितक्यात भगवंताचे भोलेनाथाचे दूत आले. ते म्हणतात शिक्षा नाही द्यायची. का? निदान आयुष्यभर पाप केलं असेल, पण मरत्यावेळी अंतकाळी भोलेनाथाचं भजन मात्र देवराज ब्राह्मणाकडून घडलं गेलं. आयुष्य कसं जावं, पण निदान मरत्या वेळेस तरी चांगले विचार मनात असावे. मरत्या वेळेस तरी निदान देवाचं भजन आपल्या ओठावर असावं. जीवन जगण्याकरता ही कथा नाही आहे मायबाप, ही कथा आहे चांगलं मरण येण्याकरता. म्हणून देवराज ब्राह्मणाला भगवंताच्या ठिकाणावर सुंदर अशी अलौकिक जागा मिळाली आणि त्याचा उद्धार झाला. तो फक्त माझ्या शिवमहापुराण गोड या कथेमुळे. आणि श्री सुतजी महाराज म्हणतात फार सुंदर गोड कथा आहे, पण ही कथा, बाकीची कथा आज नाही मग उद्या सांगेल.